शेतकऱ्यांनो सावधान, खताच्या किमतीत मोठा भडका. महत्वाच्या खताचे नवीन दर ऐकून धक्का बसेल. खताचे नवीन दर 2026 पहा सविस्तर माहिती. शेतकरी मित्रांनो, ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. खताच्या किमतीत असा काही भडका उडालाय की ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. जी 20-013 ची गोणी आपण 1350 रुपयाला घेत होतो ती आता थेट 1800 रुपयावर गेली आणि 10-26 चे दर तर गगनाला भिडले. एका खताच्या बॅगेमागे चक्क 400 ते 500 रुपयाची वाढ. ही भाववाढ नक्की कोणकोणत्या खतावर झाली आहे आणि आता तुम्हाला कोणत्या खतासाठी किती पैसे मोजावे लागतील, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेची आहे. रामराम शेतकरी बांधवांनो, मी तुमचा मित्र सखाराम राठोड. नेहमीप्रमाणे आज आपण आपल्या मंठा लोणार रोड ढोकसाळ येथील शिवम कृषी टेक मधून तुमच्यासाठी खताच्या दराची अगदी अचूक आणि तंतोतंत माहिती घेऊन आलो आहोत. मुख्य भाग पाहूया, खताचे जुने दर आणि नवीन दर. मित्रांनो, 2026च्या नवीन हंगामात खताच्या किमतीने शेतकऱ्याचे बजेट पूर्णपणे कोलमडून टाकला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे कंपन्यांनी थेट खताच्या किमती वाढविल्या आहेत. आता आपण थेट पाहूया की कोणत्या खतामध्ये किती रुपयाची वाढ झाली. सगळ्यात आधी पाहूया नंबर 1 20-20-013. मित्रांनो, या खताचा जुना दर होता फक्त 1350 ते 1450, पण आता नवीन दर झालाय थेट 1800 रुपये, म्हणजेच एका गोणी मागे तब्बल 450 रुपयाचा दंड. यानंतर सर्वात जास्त वापरले जाणारे खत म्हणजे 10-26-26. याचा जुना दर 1750 रुपये ते 2025 रुपये पर्यंत होता, तो आता वाढून 2250 रुपयावर गेला. इथे तर थेट 500 रुपयाची वाढ झाली आहे. आता इतर प्रमुख खताची स्थिती काय आहे तेही पाहूया. 12-32-16 याचा जुना दर साधारणतः 2025 रुपये होता, तो आता 2250 ते 2300 रुपयाचा घरात गेला आहे. DAP म्हणजेच 18-46-0 जर सरकारी याच्यावर सबसिडी देत असलं तरी मार्केटमध्ये शॉर्टेज आणि नवीन नियमामुळे ही बॅग 1350 रुपयावरून 1500 ते 1700 रुपयापर्यंत खासगी कंपन्यांचे दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोटॅश म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश MOP, पोटॅशचा जुना दर 1750 रुपये होता, तो आता थेट 1975 रुपयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्याच्यानंतरचा जो खत आहे 14-35-14 याचा जर जुना दर पाहिला तर 2025 रुपये होता, तो आता 2250 रुपये ते 2300 रुपयाच्या घरात गेला आहे. 19-19-19 याचा जुना दर 2075 रुपये होता, तो आता 2300 ते 2350 रुपयाच्या घरात गेला आहे. हे वास्तव आहे. शेतकऱ्यासाठी सल्ला. शेतकरी मित्रांनो, दरामधील ही तफावत खूप मोठी आहे. उत्पादन खर्च खूप वाढणार आहे आणि निसर्गाच्या लहरीपणा तर आहेच. त्यामुळे माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की यावर्षी अंदाजे खत फेकण्यापेक्षा माती परीक्षण म्हणजेच सॉइल टेस्टिंग नक्की करा. तुमच्या जमिनीला नक्की कोणता आणि किती खताची गरज आहे हे ओळखूनच खते खरेदी करा, जेणेकरून विनाकारण जाणारा जो पैसा आहे तो वाचेल आणि योग्य उत्पादन मिळेल. मित्रांनो, खताच्या नियोजनाबाबत किंवा पिकाच्या फवारणीबाबत तुम्हाला कोणतेही मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही आपल्या ढोकसाळ येथील शिवम कृषी टेकला नक्की भेट द्या. आपण तिथे सविस्तर चर्चा करू. आजचा हा व्हिडिओ आणि ही दरांची माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत आणि तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही वेळेवर माहिती मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. अशाच अचूक शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.